यावर्षी आपल्या माऊलींच्या पालखीचा मार्ग, मुक्काम, रिंगण आणि नेमकं वेळापत्रक कसं आहे चला बघूयात। 19 जूनला माऊलींच्या पालखीचं समाधी मंदिर म्हणजेच आळंदीमधून प्रस्थान होईल। 20 व 21 जूनला पालखी आळंदी ते पुणे 29 किलोमीटरचा प्रवास करून पुणेमध्ये मुक्काम करेल। पुढे 22 व 23 जूनला पुणे ते सासवड 32 किलोमीटरचा प्रवास करून 23ला सासवडमध्ये मुक्काम असेल। त्यानंतर 24 जूनला 16 किलोमीटरचा प्रवास करून जेजुरी आणि नंतर 25 जूनला 12 किलोमीटरचा प्रवास करून वाल्हे निरास्नान केल्यानंतर 26 जूनला पालखी 20 किलोमीटरचा प्रवास करून लोणंदला पोहोचेल। पुढे 27 जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिलं उभे रिंगण सोहळा साजरा करून पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल। लोणंद ते तरडगाव हा प्रवास 8 किलोमीटरचा असेल। 28 जूनला 20 किलोमीटरचा प्रवास करून तरडगाव ते फलटण, पुढे 29 जूनला 18 किलोमीटरचा प्रवास करून फलटण ते बरड, नंतर 30 जूनला 21 किलोमीटरचा प्रवास करून बरड ते नातेपुते जाईल। पुढे 1 जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल्ड रिंगण घेऊन पालखी माळशिरसला मुक्कामी जाईल। नातेपुते ते माळशिरस हा प्रवास 18 किलोमीटरचा असेल। 2 जुलैला खुडूसपाटा येथे दुसरे गोल्ड रिंगण करून पालखी वेलापूरला मुक्कामी जाईल। 3 जुलै वेलापूरला ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल्ड रिंगण होईल। माळशिरस ते वेलापूर 19 किलोमीटरचा प्रवास असेल। पुढे 21 किलोमीटरचा प्रवास करून पालखी 4 जुलैला भंगडी शेगावला दुसरे उभे रिंगण आणि 4 जुलैला चौथे गोल्ड रिंगण बाजीरावची विहीर येथे होईल। पुढे 4 जुलैलाच पालखी वाखरी येथे पोहोचेल, जिथे पादुका आरती होईल। 5 जुलैला वाखरी येथे तिसरे उभे रिंगण होईल। भंडी शेगाव ते वाखरी 10 किलोमीटरचा प्रवास असेल। 5 जुलैला तिसरे उभे रिंगण झाले की पालखी पंढरपुरात दाखल होईल। वाखरी ते पंढरपूर 5 किलोमीटरचा प्रवास असेल। 6 जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल आणि पुढे 10 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरात असेल।